आज महात्मा गांधी यांच्या जयंती दिनीनिमित्त धनगर समाजाचं सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आज धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देण्यात यावे ही प्रमुख मागणी आमची या ठिकाणी आहे। आज देशाला 77 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून आज 77 वर्ष झाले आमची जी मुख्य मागणी आहे की आम्हाला धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देण्यात यावे। धनगर समाजाला एसटीचं आरक्षण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे, पण ह्या गेंद्याच्या कातडीचं जे सरकार आहे यांनी जाणून बुजून आम्हाला ड आणि रचा भ्रम निर्माण करून आम्हाला आजपासून आमच्या आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे। आम्हाला या सरकारला एवढे सांगायचं आहे, तुम्ही आमची जर लवकर मागणी पूर्ण नाही केली तर आमचा अख्खा धनगर समाज रस्त्यावर तीव्र आंदोलन छेडूत। आज आमचा सत्यासाठी आग्रह आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत आहे, पण याचे पडसाद भविष्यामध्ये विपरीत परिणाम होणार आहेत जर आमच्या आरक्षणाची मागणी पूर्ण नाही केली तर। त्यामुळे आम्हाला सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी ही तुमच्याकडून अपेक्षा करतो। येळकोट येळकोट जय मल्हार सेनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून मंगलताई साखरे नांदेडची बोलते। आणि आजपर्यंत आमच्या धनगर समाजाचे बरेचशा बैठकी झालेल्या आहेत आरक्षणाच्या विषयी, आणि ह्याच बाबतीमध्ये आरक्षणासाठी आमचे आजी पंजेही गेलेले आहेत आणि आमची पण संपायची वेळ आलेली आहे। आणि आता आम्ही येणाऱ्या विधानसभेला आम्ही बऱ्याच आमच्या बैठकी घेतलेल्या आहेत। आजपर्यंत आमचा धनगर समाज एक नव्हता, पण आजपर्यंत आमचा धनगर समाज पूर्ण एक झालेला आहे। आणि आता आम्ही याच्यावर विचारच करणार की आम्ही मतदान कोणाला करायचं काय नाही ते आम्ही नंतर तुम्हाला जागा दाखवून देऊया। आम्हाला आमचं आरक्षण मिळालंच पाहिजे। आणि आमचं जर घर पाडून जर आरक्षण जर दुसऱ्याला देत असतील तर मी पण स्त्री बोलते, आम्ही गुन्ह्यानं बसतील का? आम्ही घर उद्ध्वस्त करतील लोकांचे, आम्हाला जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही आमचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे।